हे बघा मुलांना, आपण आधीच्या याच्यात काय बघितलं होतं, कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय तर संयोग क्रिया. आता आपल्याला दुसरी बघायची डिकम्पोजिशन रिएक्शन. मग आपल्याला हे काय पहिले प्रयोग करून बघायचा आहे. ऍपरेटस काय, पदार्थ काय, बरं साहित्य काय आहे, इव्हॅपोरेटिंग डिश, बन्सेन बर्नर एक्सेट्रा, म्हणजे बाष्पन पात्र, बन्सेन बर्नर आणि इत्यादी. मग केमिकल्स काय घ्यायचे, रासायनिक पदार्थ, शुगर, कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ऍसिड एक्सेट्रा, म्हणजे साखर, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. आता कृती बघू. प्रोसिजर. टेक अ सम शुगर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ बन्सेन बर्नर, म्हणजे एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घ्यायची, त्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्यायची. आफ्टर सम टाइम यू विल सी द इन्फॉर्मेशन ऑफ अ बर्न्ड आउट ब्लॅक सबस्टन्स. तुम्हाला काही वेळाने ना, थोड्या वेळाने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला दिसेल. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन इन दिस ऍक्टिव्हिटी. मग नेमकं ह्या कृतीत घडलं काय, काय चेंज झालं. In the above activity, a single reactant sugar is divided into two substances. कोणकोणते तर C and H2O, म्हणजे कार्बन आणि पाणी. हे पाण्याचं रेणूसूत्र आहे. आलं लक्षात. या ऍक्टिव्हिटीमध्ये एकाच अभिक्रियाचे दोन पदार्थांमध्ये विभाजन झालं, अभिक्रियाकारकाचे. आता हे बघा, ही शुगर आहे. शुगरचा फॉर्म्युला काय, C12H22O11. आता हे का बरं देतात माहिती. आता याला उष्णता दिली म्हणून वरती हीट लिहिलेलं आहे. नंतर किती, आता इथे 12 कार्बन होते ना, म्हणून हे 12 कार्बन सेपरेट निघाले. आणि इथे 12H2O किती होते, सॉरी 22, आणि हे O11 होते. मग 11 O झाले आणि 11 दुने 22, म्हणजे हे 22 हायड्रोजन झाले. आलं लक्षात. असं बॅलन्स करतात इक्वेशन. आपण वरती बघितलेलंच होतं, पण हे बघा. दिस रिएक्शन इन विच देअर इज ओनली वन रिएक्टंट गिव्हन राईज टू 2 or more प्रोडक्ट्स आर कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. म्हणजे ज्या क्रियेमध्ये एकाच अभिक्रियकारक असतो व त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन म्हणतात. शॉर्टकट, इन शॉर्ट काय लक्षात ठेवायचं की एकच इलेमेंट असतो रिएक्टंट म्हणून, ठीक आहे, आणि त्याच्यातून प्रोडक्ट किती मिळतात, 2 किंवा जास्त, 2 पेक्षा जास्त, त्याला काय म्हणतात डिकम्पोजिशन, म्हणजे अपघटन. समजलं. आता दुसरी कृती आहे काय ती बघू. ऍपरेटस, 2 टेस्ट ट्यूब्स, बेंड ट्यूब, रबर कॉर्क आणि बर्नर एक्सेट्रा, म्हणजे 2 परीक्षा नळी, वक्र नळी, नंतर रबरी बूच, बर्नर आणि इत्यादी. आता याच्यात काय केमिकल्स काय, कॅल्शियम कार्बोनेट, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि ताजी चुन्याची निवळी. प्रोसिजर. टेक सम कॅल्शियम कार्बोनेट इन अ टेस्ट ट्यूब. आता कृती बघू. एका परीक्षा नळीत थोडेसे कॅल्शियम कार्बोनेट घ्या. फिट अ बेंड ट्यूब टू दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ रबर कॉर्क. नंतर रबरी बुचाच्या साह्याने वाकडी काच नळी बसवून नळीचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवा. म्हणजे हे बघा, कोणती घ्यायची, बेंड टेस्ट ट्यूब घ्यायची बाळांनो, म्हणजे वाकलेली वाकडी काचनळी घ्यायची. इन्सर्ट द अदर एंड ऑफ द बेंड ट्यूब इन द फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर टेकन इन द अदर टेस्ट ट्यूब. म्हणजे आता हिला काय करायचंय, याच्यात एक नळीचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवायचंय. म्हणजे इथून जे टोक घेतलंय ते दुसरं, इथून एक टोक सुरू झालंय आणि दुसरं इथे एक याच्यात टाकायचं, एक याच्यात टाकायचं. हिट द पावडर्ड कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली, द लाईम वॉटर विल टर्न मिल्की. जर तुम्ही त्या परीक्षा नळीतील CaCO3 बर्नरच्या साहाय्याने तीव्रपणे तापवायला लावले, ते उष्णता द्यायची त्याला, आणि नंतर चुन्याची निवळी दुधी झाल्याची दिसेल. म्हणजे चुन्याची निवळी काय होईल, म्हणजे ही जी लाईम वॉटर ते काय होईल, असं दुधाचा कलर आल्यासारखं त्याला दिसेल. ठीक आहे. वी सॉ इन द अबव ऍक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगो डिकम्पोजिशन रिएक्शन अँड द कार्बन डायऑक्साइड गॅस फॉर्म टर्न्स द लाईम वॉटर मिल्की. ठीक आहे. मग आपल्याला काय दिसलं, वरील आपण कृतीमध्ये पाहिले की कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली, म्हणजे याच्यात होता कॅल्शियम कार्बोनेट, त्याला उष्णता दिली, त्यानंतर आपल्याला काय मिळालं, असा दुधी सबस्टन्स मिळाला, म्हणजे दुधासारखा त्याचा कलर झालेला दिसला. तर तो काय झाला, तर त्याच्यात अपघटन झालं, आणि अपघटन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साइड वायूमुळे चुन्याची निवळी दुधी होते, कारण हवेत कार्बन डायऑक्साइड असतो हे तुम्हाला माहिती आहे.
The second product of the reaction, the calcium oxide powder, remains behind in the first test tube. Similarly, in the another reaction, hydrogen peroxide naturally undergoes slow decomposition into water and oxygen. मग आता कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी हे दुसरे उत्पादित पहिल्या परीक्षा नळीत शिल्लक राहते. कोणते? कॅल्शियम ऑक्साईड भुकटी हे कशात उरतं? दुसऱ्या उत्पादित पहिल्या परीक्षा नळीत शिल्लक राहते. त्यामुळे एक अभिक्रिया, अजून एक अभिक्रिया क्रियेत हायड्रोजन पेरॉक्साईडचे मंद गतीने आपोआप पाणी व ऑक्सिजन यांच्यामध्ये विघटन होते. म्हणजे हे बघा, CaCO3 म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. नंतर CaO प्लस CO2. आता इथे कार्बन डायऑक्साईड, आता काय झालं इथे गॅस आहे ना हा, म्हणून वरती बाण दाखवलेला आहे. हे झालं 16वं इक्वेशन. आणि नंतर याच्यात काय अजून पाणी हायड्रोजन सोबत जी दुसरी भुकटी उरलेली असते उत्पादित पहिल्या परीक्षा नाही जी शिल्लक राहिलेली असते तिच्यात अजून एक अभिक्रिया होते आणि त्याच्यातून हायड्रोजन पेरॉक्साईड मिळतं. आणि हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजे हे आणि हायड्रोजन पेरॉक्साईड मिळाल्यामुळे त्याची आपोआप पाण्यामध्ये व ऑक्सिजन सोबत विघटन होतं आणि परत हा गॅस तयार होतो, म्हणून बाण वरती दाखवलेला आहे. समजलं? आता Can you recall it is possible to produce hydrogen by decomposition of water by means of heat, electricity or light? म्हणजे विद्युत अथवा प्रकाशाच्या साहाय्याने पाण्याचे अपघटन करून हायड्रोजन वायूची निर्मिती शक्य आहे काय? हे तुम्ही मला सांगायचं आणि आन्सर मला लिहून दाखवायचं. आलं लक्षात? आणि ह्या दोघी रिएक्शन लिहून दाखवायच्या आहेत, लिहायच्या आहेत आपल्या नोट्समध्ये. डिकम्पोजिशन रिएक्शन आहेत. We have studied in the previous standard that water decomposes into hydrogen and oxygen gases on passing electric current through acidulate water. This decomposition takes place by means of electric energy. Therefore, it is called electrolysis. म्हणजे आपण मागील येथे अभ्यासले आहे की आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन आपण मागे बघितलेले की डिकम्पोजिशन होतं, पण कशात? जेव्हा आपण आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ देतो तेव्हा पाण्याचे अपघटन होतं, म्हणजे तिथे डिकम्पोजिशन होते आणि त्यानंतर हायड्रोजन व ऑक्सिजन हे दोन वायू तयार होतात. हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होते, म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन म्हणतात, म्हणजे इलेक्ट्रोलायसिस म्हणतात. आलं लक्षात? त्याची रिएक्शन तुम्हाला दिलेली इथे वरती. इलेक्ट्रिक एनर्जी आपण यूज केली म्हणून इलेक्ट्रिक एनर्जी लिहिलेली, म्हणजे विद्युत ऊर्जा. हे आम्लयुक्त पाणी आहे 2H2, त्याच्यातून हे मिळालं. दोन्ही गॅस आहेत म्हणून ते बाण वरती दाखवलेले आहेत. समजलं? द केमिकल रिएक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट्स आर फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिएक्टंट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकांपासून, म्हणजे रिएक्टंट एकच घेतलेला आहे, ह्या साईडचा एकच आहे आणि मिळताना तुम्हाला काय मिळालंय? 2 प्रोडक्ट मिळालेत, म्हणजे 2 उत्पादिते मिळालेत. त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात, म्हणजे डिकम्पोजिशन रिएक्शन असे म्हणतात. आलं लक्षात?